राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख महिलांचा मासिक हप्ता आता कमी केलाय आणि याचं कारण आहे या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळतोय आणि या 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपये मासिक मिळतील कारण त्यांना नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळतात। लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, मात्र एकूण मासिक लाभ हा 1500 रुपयांपर्यंत मर्यादित आहे। तर 8 लाख महिलांना आता केवळ 500 रुपये मिळणार आहेत। 1500 रुपयांऐवजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना आधी 1500 रुपये मिळत होते, मात्र आता 500 रुपयेच मिळणार आहेत आणि याचं कारण म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना जर इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, मात्र एकूण मासिक लाभ हा केवळ 1500 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीतच राजकीय प्रतिक्रिया यावर येऊ लागलेल्या आहेत, मात्र लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख महिलांचा हा मासिक हप्ता आता कमी केलेला आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या हातात सुद्धा या संदर्भात आयतं कोलीत आता मिळालेलं आहे। या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीपासूनच लाभ मिळतोय आणि या 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळणार नाहीत, तर 500 रुपये मासिक मिळणार आहेत। त्यांना नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल। सर्वांना सांगतो की ही बाब ज्या GR मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाही आहे। राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थी जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या, त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने। त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल, किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, जे अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या, त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही। उलट